नमस्कार सखींनो. अधिक मासात आईची ओटी भरताना 90% लोक एक मोठी चूक करतात आणि कदाचित तुम्हीही करत असाल. फक्त साडी, नारळ किंवा पैसे देणं म्हणजेच ओटी भरणं असतं का? की यामागे काही मोठं धार्मिक महत्त्व आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आईची ओटी का भरतात? योग्य शास्त्रोक्त पद्धत काय आहे? कोणकोणते साहित्य लागतं? जर आई विधवा असेल तर काय करायचं? सासूची ओटी भरता येते का? आणि 90% लोक कोणती मोठी चूक करतात? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी, आईची ओटी का भरतात? शास्त्रानुसार आई म्हणजे घरातील पहिली देवता मानली जाते. आईने आपल्याला जन्म दिला, संस्कार दिले आणि आयुष्यभर निःस्वार्थ प्रेम दिलं. म्हणून अधिक मासासारख्या पुण्यकाळात आईचा सन्मान म्हणून प्रेमाने आणि श्रद्धेने तिची ओटी भरली जाते. पण इथेच 90% लोक एक मोठी चूक करतात. ते काय? फक्त दाखवण्यासाठी किंवा परंपरा आहे म्हणून घाईघाईने ओटी भरतात. पण मनात प्रेम, आदर आणि श्रद्धा नसेल तर त्याला तेवढं महत्त्व राहत नाही. कारण शास्त्र सांगतं, भावना मोठी की वस्तू? नेहमी भावना मोठी असते. महाग साडी दिली नाही तरी चालेल, मोठी दक्षिणा दिली नाही तरी चालेल, पण आईला प्रेमाने, आदराने आणि आनंदाने ओटी भरली पाहिजे. आता प्रश्न येतो, ओटी कशी भरायची? सर्वात आधी आईला आदराने बसवा. तिच्या कपाळाला हळद कुंकू लावा. नंतर ओटीमध्ये हळद, कुंकू, अक्षता, नारळ, फळं, फूल, गोड पदार्थ, ब्लाउज पीस, साडी किंवा आपल्या शक्तीनुसार दक्षिणा ठेवू शकता. आणि नम्रतेने आईचा आशीर्वाद घ्या. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न. जर आई विधवा असेल तर ओटी भरायची का? खूप लोक याबाबत गोंधळतात. पण लक्षात ठेवा, आई म्हणजे आईच असते. तिचा सन्मान कधीच कमी होत नाही. अशावेळी हळद कुंकू न लावता फळं, कपडे, गोड पदार्थ किंवा आपल्या श्रद्धेनुसार भेट देऊन आदराने तिचा आशीर्वाद घ्यावा. आता एक अजून प्रश्न. सासूची ओटी भरता येते का? हो, नक्की भरता येते. कारण सासूला देखील आईचं स्थान दिलं जातं. अनेक ठिकाणी आईसोबत सासूचीही ओटी भरली जाते. पण हे सर्व करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. ओटी म्हणजे फक्त वस्तू देणं नाही, तर आईबद्दलचा आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणं आहे. आणि म्हणूनच अधिक मासात मनापासून आईची ओटी भरा. तुम्ही आईची ओटी भरता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच धार्मिक माहिती आवडत असेल
तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.